जोड सगळेजण. आज मंगलाचरणाचा 6व्या अर्थाचा विचार करत मंगलाचरण म्हणायचं. 6वा अर्थ काय आहे? क म्हणजे आत्मा. आणि आत्मा कसा आहे? सिद्ध आहे, म्हणजे अनादी काळापासून आहे, सिद्ध, शुद्ध आणि शुद्ध निश्चयाचा विषय आहे. अकर म्हणजे काय सांगितलं तर शरीररहित आहे. जिनेन्द्र म्हणजे सम्यक दृष्टी आहे, जीवांना आराध्य, त्यांना आराधना करण्याचा स्वामी आहे. वर म्हणजे स्वामी केलं तर जिनांचा इंद्र म्हणजे असे सम्यक दृष्टीने आराधना करण्यायोग्य आणि ज्ञान आणि सुख स्वभावी. नेहमी म्हणजे ज्ञान आणि चंद्र म्हणजे सुख स्वभावी आहे. आणि कसं आहे? गुणरत्न भूषण म्हणजे सम्यक्त्वाची उत्पत्ती त्याच्यापासून झालेली आहे. अशा तो क म्हणजे आपला आत्मा, त्याला नमस्कार करून जीवाचं प्रलोभन मी सांगतो. ते म्हणत असताना ते आपल्या सगळं डोळ्यासमोर आणायचं. ते आता इथं मूर्ती म्हणजे मूर्ती नाही बाहेर, आता आपल्या आतमध्येच आत्मा आहे. त्याला ज्ञानामध्ये घेऊन नमस्कार करायचं. सिद्धं सुद्धं परमियं जिनेन्द्रवर्णे विचण्डमकरङ्गं गुणरयभूषणोदयं जीवस्सवरुवणम् ओच्छम्. जय सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय. जय परम पूज्य चारित्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांती सागर जी महाराज की जय. जय प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनी महाराज की जय. जय परम पूज्य आचार्य प्रवेश सुंदर सागर जी महाराज की जय. जय परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयश सागर जी महाराज की जय. आपला विषय झाला होता गुणस्थान. 5वं काल आपण पाहत होतो. 5व्या गुणस्थानाचं नाव काय आहे? सगळ्यांनी सांगायचं. संयता संयम म्हणायचं. संयमासंयम हे गुणचे भाव झाला आणि त्याच्याला असतो तो 5व्या गुणस्थानामध्ये संयता संयम चालते. संयमासंयम गुणस्थान आणि तो जीव गुणस्थानामध्ये जीव म्हटलं तर संयता संयम म्हणायचं. आणि देशविरत देश संयता तर 5व्या गुणस्थानाचं स्वरूप काय सांगितलं? कशा म्हणायचं? देश संयत गुणस्थान. त्यांचा सर्वस्तर प्रत्येकावर विषयाचा उदय असताना संयम भावतो. बरं, स्तोप व्रतरूप संयम भावतो, तो थोडा व्रत धारण करतो. तो सम्यक तो सही त्याचं ते व्रत असतं, तर तो देशसंयमी आहे, देशसंयम गुणस्थानावरती आहे. आणि त्यामध्ये संजीवरण कशाचं पण सांगायचं. संजीवरण कशाच्या पण सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभिक्षय आहे. आणि संजीवरण कशाच्या? देशघाती स्पर्धकांचा उदय आहे. आणि संजीवरण कशाच्या? सर्वघाती स्पर्धकांचा सर्वस्तारू उपशम. संजीवरण आणि नवनिर्देशाचे. आता आपण म्हणजे पंचगुणस्थान हे कुणाला आहे? गृहस्थाला. परंतु कोणता गृहस्थ? जो प्रतिगृहस्थ आहे, प्रतिमाधारी सम्यक सहित गृहस्थ आहे, त्याला 5वं गुणस्थान होतं. आणि त्याचे काल आपण पाहिले 1 ते 11 प्रतिमा, शुल्लक शुल्लिका, त्यामध्ये आलेखा पण आला. आलेखांचं पण गुणस्थान कोणतं आहे? 5वं गुणस्थान आहे. कारण ते 7व्या गुणस्थानाला प्राप्त होऊ शकत नाही. 5व्या गुणस्थानाची सगळ्यात उत्कृष्ट अवस्था आहे तर ती आलेखा अवस्था. तर त्यामध्ये एक देश संयम रूप घेतो, म्हणजे त्या ठिकाणी संयम कोणत्या अपेक्षेने सांगितलं आणि असंयम कोणत्या अपेक्षेने आहे. संयम असंयम आहे ना, कोणत्या अपेक्षेने संयम आणि कोणत्या अपेक्षेने असंयम आहे.
संयम आहे. आणि सावध जीवाची हिंसेचा त्याग करत नाही. संतपूर्वक तिथं एकेंद्र जीवाची हिंसा करावी लागते ना. पाणी बुद्धिपूर्वक गरम करतो, अग्नी पेटवतो, हे सगळं एकेंद्र जीवाची बुद्धिपूर्वक हिंसा करतो, तर तिथं त्याचा त्याग करू शकत नाही. म्हणून तिथं सावध जीवाच्या हिंसेचा त्याग केलेला नाही म्हणून असंयम भाव आहे. जसं जीवाच्या हिंसेचा त्याग केला म्हणून संयम भाव आहे. असा संयम भाव आहे. मग सांगितलं होतं की आपण व्रत पाळायचं तर तिथे यत्नाचारपूर्वक प्रवृत्ती करायची. म्हणजे विनाकारण पण एकेंद्र जीवाचा घात करायचा आवश्यक आहे, तेवढ्याच एकेंद्र जीवाचा तिथं घात करायचा, बाकी अनावश्यक करायचं नाही. म्हणजे तिथे एक दुसऱ्या प्रतिकृती अनर्थदंड व्रत सांगितलेलं असते. अनर्थदंड विरती व्रत म्हणजे विनाकारण कोणत्याही मनोवचन कायच्या क्रिया करायच्या नाही. दुसऱ्या प्रतिमध्ये एक व्रत आहे अनर्थदंड विरती व्रत, म्हणजे सगळ्यांनीच करायचं, परंतु तिथे एक व्रत आहे असं सांगितलं. अनर्थदंड विरती नावाचं व्रतच आहे. आणि काल सांगितले बाकीच्या गोष्टी तसं अजून आपल्याकडे हिंसा प्रमादामुळे किंवा अज्ञानामुळे कशामध्ये होते, तर आपण पाणी गरम करायची साधन असतात. आंघोळीला पाणी गरम करतो. प्रत्येकाच्या घरी काय लागतं तर गीझर. उठून आपल्याला पाणी गाळायला पण नको, गरम पण करायला नको, ऑटोमॅटिक बटन दाबलं की पाणी गरम येत आहे. म्हणजे सगळं आपलं काय झालेलं आहे, प्रमादी जीवन झालेलं आहे. कष्ट नको, सुविधा म्हणून काय करतो आपण ह्या नवीन नवीन सुधारणा करतो, परंतु अशा सुधारणा करायची नाहीत. आपले किती पण नवीन फॅशन येऊ देत, परंतु ज्यामध्ये जीवांची हिंसा होते कृष्ण रूपाने, अशी सुधारणा आपण करायची नाही. आपलं जुळं तेच बरं म्हणायचं. आणि आपल्या आवश्यकता कमी झाल्या की ती हिंसा सुद्धा आपोआप कमी होते. आपल्याला पाणी किती पाहिजे, 1 बारडी पुरत नाही, 2 बारडी, किती बारडी लागते. बर होतायचं किंवा ते शॉवर चालू करायचं, त्याच्या खाली बसायचं. तर ही विनाकारण आपण तिथं काय करतो, हिंसा करतो. म्हणून गीझर वापरणं हे अतिशय पापाचं कारण आहे. तुमचं किंवा आणखी काय काय नवीन आलेले तर पाणी कापडांना गाळूनच आपण गरम करायचं. मग ते कोणत्याही पद्धतीने करा, गॅसवर करा, स्टोव्हवर करा, नंतर शेगडी पेटवणं काय पण करा, परंतु ते पाणी गाळूनच आपण गरम. म्हणजे त्याच्यामध्ये एका थेंबामध्ये 36,450 आत्ताच्या संशोधकांनी शोध लावलेला, आणि न दिसणारे किती असतील माहिती नाही, एवढे जीव. आणि मग ते एका थेंबामध्ये मध्ये व्हॉट्सअपवर दाखवलं तर मला ते पाठवा सगळ्यांना, पाठवलं का ग्रुपवर, तर मग सांगितलं होतं पाठवून. म्हणजे एका थेंबामध्ये एवढे जीव, तर एका तांब्यामध्ये किती जीव, एका बारडीमध्ये किती जीव, संख्या लाखो करोडोने किती संख्या होते त्या त्रसजीवांची. एकेंद्रिय जीव तर असंख्यात मरतातच, परंतु त्रसजीव पाणी न गाळता आपण गरम केलं तर तेवढ्या जीवांची हिंसा होते. ते वाचा घेत तुम्ही सगळ्यांनी व्हॉट्सअपवर पाठवलाय म्हणताय किंवा पाठवा आणि परत सांगितलं एक थेंबामध्ये 36,450. वॉशिंग मशीन मध्ये 60 लिटर पाणी जाते ना, 60 लिटर पाण्याचं गाडी. वॉशिंग मशीनवर कपडे धुतो आपण, डायरेक्ट पाणी जातंय. म्हणजे सगळे कितीतरी अशा गोष्टी झाल्यात आपल्या की ते सगळं प्रमादी जीवन झालेलं आपलं. कष्ट नकोत आपल्याला म्हणून ते सगळं करतो, परंतु त्याच्यामध्ये कितीतरी जीवांची सगळे उलट टिपट काम होते त्याच्यामध्ये. वॉशिंग मध्ये कपडे धुवायचे म्हणले की पुन्हा कितीतरी आपल्याला सुद्धा करावंच लागते. त्याच्यापेक्षा ते आपण हाताने धुतले तर आपल्या अंगाच्या काय व्यायाम पण होतो आणि शुद्ध पाणी पण कमी सांडलं जातं, सगळं होते. पूर्वीच्या बायकांना बघा सकाळी कपडे धुवूनच यायचं, अशी सवय असायची. फ्लश वापरतो, सगळं आगाळीत पाणी जातं ना त्याच्यामध्ये. हे सगळे हिंसा टाळण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे की कशा कशामध्ये हिंसा होते. तर नवीन नवीन कितीतरी काय काय साधनं आहेत, ते सगळ्यामध्ये जी हिंसा होते पाणी गरम करण्यासाठी ते सूर्यप्रकाशाचं तिथं पण विनाकारण आगाळीत पाणी ते गरम होतं ना. म्हणजे प्राकृतिक होईना का, परंतु आपण बुद्धिपूर्वक करायचं नाही त्याला. आता टाकीतलं पाणी पण होतेच की गरम, ते काय आपण बुद्धिपूर्वक करत नाही.
ह्याचं पण पाणी, तलावाचं पाणी पण गरम होतं ते सूर्यप्रकाशामुळे. ते आपोआप झालेलं वेगळं, परंतु आम्ही ते मशीन लावून म्हणजे ते केलं की ते आपल्याला जीव मारण्याचाच दोष लागतो ना ते. ठीक आहे, म्हणजे जेवढ्या हिंसेपासून आपल्याला वाचता येईल तेवढा प्रयत्न करायला पाहिजे. नाही का आपण प्रतिमा घेतली, निदान असे छोटे छोटे तरी व्रत पाळून जीवांच्या हिंसेचं हे करायला पाहिजे, टाळायला पाहिजे. तर या पंचमूलस्थानाचं सर्व, आणि ज्याने प्रतिमा घेतली त्याने तर हे कुठली पण हिंसा करायचीच नाही, म्हणजे अशा प्रकारच्या साधनांचा प्रयोग करायचा नाही. आता पुढं सांगितलं अजून पाचवं झाले ते, आता दोनच होते आता 5व्या गुणस्थानाच्या. त्यानंतर आता 6वं गुणस्थान, ज्या वेळेला या जीवाची अजून परिणामांची विशुद्धी वाढते, शिल्लक जे आहे पंचगुणस्थानावरती आहे. आता त्यांना असं वाटतं की आपण मुनी व्हावं, मग त्या परिणामांची विशुद्धी वाढली की काय केलं त्यांनी, मनीव्रत धारण केलं आणि त्यांना त्याच वेळेला समजा भावलिंग झालं, म्हणजे भावसहित सम्यक सहित ग्रहण केलं, तर ते कुठल्या गुणस्थानामध्ये जाणार, 7व्या गुणस्थानामध्ये जाणार. आणि मग 7व्यातून जो 7व्यात गेला तो एक थोड्या क्षणानंतर 6व्या गुणस्थानामध्ये येतो. तर त्याचे 2 गुणस्थान आहेत पुढचे मुनीचे गुणस्थान. तर ते 6वं गुणस्थानाचं नाव आहे प्रमत्त संयत गुणस्थान, किंवा प्रमत्त विरत म्हणा किंवा प्रमत्त संयत म्हणा. जसं देश सहित म्हणा की देश विरत म्हणा, संयता सहित म्हणा की विरता विरत म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच. तसे इथं प्रमत्त संयत गुणस्थान म्हणा किंवा प्रमत्त विरत गुणस्थान, याचं स्वरूप सांगतात पुढं. 32 नंबरची गाथा आहे. ज्याच्याकडे पुस्तक असेल ते छोट्या पुस्तकमध्ये पण गाथा आहेत बघा तुम्ही, त्यामध्ये जे विकास बाईंचं छापलेलं आहे ना त्याच्यामध्ये पण गाथा आहे. संजलनो कसाया नोदयादो संजम हवे जम्हा, मल जनन पमादोविय तम्मा उपमत्त विरदोसो, संजनो कसाया हृदयादो संजमो हवे जम्हा, मल जनन पमादोविय तम्मा उपमत्त विरदोसो. अनेक गोष्टी सांगायच्या राहिले की बाहुबलीला आम्ही लब्धिसार ग्रंथ शिकत असताना 5व्या गुणस्थानाचं स्वरूप सांगितलं. 5वं गुणस्थान हे अधिकारच आहे, तिथं देश आहे लब्धी अधिकार. त्या दिवशी 13 जणांनी प्रतिमा धारण केली, त्याचं महात्म्य समजून. असते पण शिबिरमध्ये तर पैकी असेल 13 जणांनी त्या दिवशी दुसरी प्रतिमा, कोणी तिसरी प्रतिमा, कोणी पहिली प्रतिमा, अशा 13 जणांनी प्रतिमा धारण केली. म्हटलं आता काल मी सांगितलं किती जणांना भाव झाले की आपण घ्यावं, निदान भाव तरी की आपल्याला पण देसाई धारण करायला पाहिजे. कारण देसाई धारण केलं तर काय आहे, असंख्यात गुणी कर्माची निर्जरा प्रत्येक समयाला होते आणि त्याचे जे विशुद्धी परिणाम आहेत त्याच्याद्वारे आपलं किती कर्माची स्थिती, अनुभव सगळा घात होतो आणि अत्यंत अल्पबंध होतो स्थिती अनुभव बंध. तर आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा हे धारण कराकडे विचार करा, भावना करा आणि आहे त्यागे तोपर्यंत आपलं लॉटरी लावून घ्या. ही लॉटरी आपल्याला मिळाली तरी लॉटरी म्हणायची आपल्याला, मनुष्यभाव ही लॉटरी आहे. त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला सम्यक्त्व झालं तरी लॉटरी आहे, त्यामध्ये देसाई मिळाला तर अजून लॉटरी, आणि पुरुषांना सकल सैन मिळाला तर सगळ्यात मोठी लॉटरी. तर हे आपल्या जीवनात यायला पाहिजे. तर हे नुसतं शब्द नाही आहे, हे सगळं ज्ञानीचं जीवन आहे, मोक्ष मार्ग आहे हा. आणि त्या मोक्ष मार्गावर मला जायचं आहे असे भाव निरंतर करून आपण केले तर ते पर्याय आपल्याला प्राप्त होईल, चिंतन केलं तर. आणि त्याच्यामुळे खूप लाभ आहेत आपल्याला. आपल्या जीवनामध्ये सुद्धा कशाही कमी होतात, कशाची मंदता येते, सगळ्या कार्याची आपल्याला निवृत्ती होते, अनेक लाभ आहेत त्याच्यामध्ये. तर बघा, भावना करा कोण कोण घेणार त्यांची
यादी करा आणि एक दिवस आपण कार्यक्रम ठेवायचा ते संयम त्याचा. तिथं 13 जर घेतले तर तिथं तर फक्त 50 लोक होते आमच्या शिबिरमध्ये, त्यातले 13 लोकांनी घेतलं, त्यातले नाही बाहेरच्या पण लोकांनी घेतलं तिथल्या. तसं तुम्ही पण भावना करा आणि ते संयम धारण करा. आता पुढं प्रबंध संयम पुरस्कार सांगितलं की संचलन नो कसाय अणुदयातो जम्मा संजमो हवे. जम्मा म्हणजे ज्या घातली ज्या कारणामुळे, संजीवलन नो कशाचा उदय असल्यामुळे. 5व्या पुरस्कारामध्ये कशाचा उदय होता? प्रत्याख्यानावर ठिकाणी संजीवलन कशाचा. पहिल्या पुरस्कारामध्ये सगळे 16च्या 16 कशा आहेत. दुसऱ्या पुरस्कारामध्ये मिथ्यात्व आणि कशाय आहे, दर्शन होण्यापैकी कोणत्याही प्रकृतीने अनंतानुबंधी आणि 16 कशा आहे. तिसऱ्या पुरस्कारामध्ये आणि 4थ्या पुरस्कारामध्ये अनंतानुबंधी कशायचं पण उदय नाही, त्याचा अभाव झाला. 5व्या पुरस्कारामध्ये अप्रत्याख्यान कशाच्या उदयाचा अभाव झाला, म्हणजे एक कशाय कमी होत गेला. सगळे कशा कुणाचे पण एकदम सुटणार नाही, क्रमाक्रमानेच हे कशांचं काय होणार, अभाव होत जाणार. म्हणजे जसं त्या परिणामांची विशुद्धी वाढते तसतसं या कशांचा अभाव होऊन तो जीव वरच्या पुरस्कारामध्ये जातो. मग ज्यावेळेला अप्रत्याख्यान कशाचा पण उदयाचा अभाव झाला त्याला 5वं पुरस्कार झालं. मग तिथं 2 कशा राहिले, प्रत्याख्यानावर आणि संचलन. आता प्रत्याख्यानावर कशाच्या पण उदयाचा अभाव झाला तर किती कशा राहिले, फक्त संचलन कशा, म्हणजे 12 कशा नाही. अनंतानुबंधी अप्रत्याख्यानावर आणि प्रत्याख्यान या 12 कशांच्या उदयाचा काय झाला, अभावच झाला. त्याच्या सर्व घाती आहेत ना 12च्या 12 प्रकृती, त्याच्या सर्व घाती स्पर्धकांचा काय झाला, उदयाभावी क्षय. जे ते कुठल्या रूपाने म्हणून उदयाला येणार, संजीवलन. अनंतानुबंधी पण अप्रत्याख्यानावर प्रत्याख्यान सगळे सत्तेमध्ये आहेत, अजून सत्तेमध्ये नाश झालेला नाही. सत्तेमधून नाश कधी होतो, ज्या वेळेला तो श्रेणी चढतो, सपक श्रेणी, त्यावेळेला तिथं सत्तेमधून नष्ट होतात. अनंतानुबंधी कधी नष्ट होते, शाही सामित्व प्राप्त होते त्यावेळेला. तर सत्तेमध्ये आहेत, मग त्यांचं काय करणार, तर ते सगळे संजीवलन रूपून उदयाला येतात 12च्या 12 कशा. आणि संजीवनाचे पण 2 स्पर्धक हे तर 12 कशाला एकदमच काढतात आता 12 कशा आणि संजीवलन आणि 9 कशा यांचे हे देशघाती आणि हे सर्वघाती. संजीवनामध्ये 2 प्रकारचे स्पर्धक आहेत, देशघाती आणि सर्वघाती. तर हे सर्वघाती स्पर्धक जे शक्य आहे, दारूचा भूभाग याच्यामध्ये आता अस्थिशय नाहीच. 4थ्या पुरस्कारापासून द्विस्थानीय अनुभाग असतो, 4 स्थान असत नाही. अस्थि आणि शय कोणते सत्तेमध्ये पण नाही, बंद पण होत नाही आणि सत्तेमध्ये पण नाही. 2च प्रकारचे स्पर्धक आहेत, लता आणि दारू. त्या दारूमध्ये 2 आहेत, देशघाती आणि सर्वघाती. तर ते दारूतले जे सर्वघाती स्पर्धक आहेत हे संजीवनाचे, ते आता सत्तेमध्ये आहेत सगळे, हे अजून त्यांचा नाश झाला नाही. हे 12 कशा पण आहेत. मग हे 12 कशा पण हे संजीवनाच्या 9 कशांच्या देशघाती स्पर्धक रूपाने म्हणून परिगणतात. आणि हे पण सर्वघातीचे आहेत ते संजीवनाच्या देशघाती स्पर्धक रूपाने परिणत होतात. देशघाती स्पर्धक जे आहेत ते कोणत्या रूप आहेत, लता आणि दारूचा एक भाग. तर ह्या देशघाती स्पर्धकामध्ये सुद्धा उदय ज्याला तीव्र येतो, म्हणजे आता ते दारू मधल्या एक भाग आहे ना, तो तीव्र अनुभव आहे, लतामध्ये कमी अनुभव आहे. तर त्या दारूचा पण जो जास्त स्पर्धक, आता इथं एवढे स्पर्धक आहेत, एवढे समजा
ह्याला तीव्र स्पर्धक म्हणायचं, तीव्र अनुभाग म्हणायचं. त्याच्या पाठीमागचे असतील की नाही, त्या स्पर्धकामध्ये शक्ती कमी कमी असणार. इथं कमी असल्याने वाढत जाते का शक्ती, शक्ती पुढच्या स्पर्धकामध्ये वाढत जाते. तर ह्याचा सुद्धा 6व्या गुणस्थानामध्ये तीव्र उदय असतो, देशघाती स्पर्धकांचा सुद्धा. 5व्या गुणस्थानापासून संजीवनाच्या देशघाती स्पर्धकांचाच उदय सुरू आहे. 6व्यामध्ये पण संजीवनाच्या देशघाती स्पर्धकांचा उदय आहे. 8व्या 9व्या सगळ्या 7व्या 8व्या गुणस्थानात पण संजीवनाच्या देशघाती स्पर्धकांचाच उदय, सर्वघाती स्पर्धकांचा उदय आता होणारच नाही कोणत्या अपेक्षेने. परंतु या देशघाती स्पर्धकांचा उदय सुद्धा कसा आहे तिथं मंद, तीव्र आणि मंद. 6व्या गुणस्थानामध्ये तीव्र असतो आणि 7व्या गुणस्थानामध्ये मंद. तीव्र उदय आला की मुलीला 6व्या गुणस्थानात, मंद उदय आला की 7व्या गुणस्थानात. तळ्यात मळ्यात मुलं खेळतात की नाही, तसं मुनिराजांचं होत असते. एका क्षणामध्ये गुणस्थान बदलते. एक क्षणात 7व्या गुणस्थानात जातात की पुन्हा 6व्यात येतात. 6व्यात दोन क्षण राहतात की पुन्हा 7व्यामध्ये एक क्षण. अशा प्रकारे तिथे 1 सेकंद तर इथं 2 सेकंद. 7व्या गुणस्थानापेक्षा 6व्या गुणस्थानाचा काळ दुप्पट सांगितलेला आहे, त्याच्या दुप्पट आहे. परंतु ते होतंय हे त्यांना स्वतःला पण लक्षात येत नाही आणि दुसऱ्या बघणाऱ्याला पण लक्षात येत नाही. हे केवली गम्यच आहे. त्यांना कधी 7वं आणि कधी 6वं होतं. तर परंतु ते 2 गुणस्थान असतात त्यांना, म्हणजे एकाला एकच, परंतु कधी 7व्यात असतात कधी 6व्यामध्ये असतात. तर 6व्या गुणस्थानामध्ये ह्या सर्व घाती आणि नवनौकशाही संजीवलन आणि नवनौकशाहीच्या सर्वघाती स्पर्धकांचा काय असतो उदयाभावी क्षय. म्हणजेच काय, ते सर्वघाती स्पर्धक देशघाती स्पर्धक रूप होऊन उदयाला येतात आणि त्यांच्या ह्या भविष्य काळामध्ये जे आहे त्यांचा काय असतो सत्वस्थान उपशम आणि या देशघाती स्पर्धकांचा उदय असतो. आणि 12 कशांचं पण लावायचं तसंच. 12 कशांच्या सगळ्या काय झालं त्याचा उदयाभावी क्षय आणि त्याच्या पुढे उदयाला येणार त्याचा सत्वस्थान उपशम अशी अवस्था होते. मग संजीवनांचा तर उदय आहे इथं नवनौकशा, संजीवलन आणि नौकशाच्या उदयामुळे इथं काय म्हणतात, उदयामुळे संयम होतो. आता उदयामुळे संयम कसा होतो, जसं तिथं सांगितलं 4थ्या गुणस्थानामध्ये की सम्यक्त प्रकृतीच्या उदयामुळे त्याला काय होतं, क्षावक्षमिक सम्यक्त होतं. आता उदयामुळे म्हणजे उदयामुळे होत नाही, परंतु तो उदय असताना त्या जीवाला सम्यक्त बोलतं होतंय क्षावक्षमिक सम्यक्त. परंतु त्या सम्यक्त प्रकृतीच्या उदयामुळे काय होतंय, त्याच्यामध्ये दोष उत्पन्न होतात. सम्यक्तामध्ये चल मलिन आणि आकार हे दोष उत्पन्न होतात. सम्यक्त प्रकृतीचं कार्य काय, सम्यक्तामध्ये मल उत्पन्न करणं, दोष उत्पन्न करणं हे त्याचं कार्य. तसे इथं संजीवनाच्या देशघाती स्पर्धकांचा उदय आहे, त्यामुळे संयमामध्ये बाधा येत नाही, संयम नष्ट होत नाही, परंतु त्या संयमामध्ये मल उत्पन्न होतं. मल जनन प्रमादोय, मल उत्पन्न करणारा प्रमाद सुद्धा होतो. कुठं, 6व्या गुणस्थानामध्ये. म्हणून त्यांना काय नाव आहे, प्रमत्त वीरतोसो, प्रमत्त वीरत असं त्यांचं नाव आहे. विरत का म्हटलं त्यांना, तर सगळ्या पापापासून विरक्त झालेले आहेत. इंद्रियापासून संयम आणि प्राणी संयम दोन्ही प्रकारचा संयम त्यांच्या ठिकाणी आहे. व्रत पण घेतले तर कशी, पूर्ण व्रत, सकल व्रत आहे, थोडं व्रत नाही. 5व्या गुणस्थानावरतीला कसं होतं, देशव्रत, थोडं व्रत होतं ना, फक्त त्रस्त जीवाच्या हंसेचा त्याग केला होता, परंतु स्थावर जीवाच्या हंसेचा त्याग नव्हता. मग मुनिराज काय करतात, त्रस्त आणि स्थावर दोन्ही प्रकारच्या हिंसेचा त्याग. कसा त्याग, पूर्णपणे मन वचन काय कृत कार्य अनुभव, त्याला म्हणतात नवकोटीने. कसं म्हणतात त्याला, म्हणजे मी मनानं पण करणार नाही, मनात पण हिंसेचे भाव नाही, वचनानं पण बोलणार नाही आणि कायाने सुद्धा करणार नाही, आणि स्वतः करणार नाही, दुसऱ्याला करायला लावणार नाही, आणि कोणी करत असतील तर अनुमोदन करणार नाही. असं म्हणलं कधी म्हणणार नाही, तुम्ही दुकान उघडलं फार छान केला,
जमिनीमध्ये चांगलं पीक आलं, खूप छान झालं, तर काय होणार तिथं मग अनुमोदनेचं पाप लागणार, दोष लागणार. स्वतः करत नाहीत, करवीत नाहीत आणि करणाऱ्याला अनुमोदना पण देत नाही. तर असा म्हणून त्यांच्या व्रताला काय म्हटलं, सकल व्रत, पूर्ण व्रत. म्हणून त्यांना सकल व्रती म्हणतात, सकल संयमी म्हणतात. नाही, 6व्या गुणस्थानाचं चालू आहे. नाही, सकल सगळ्यात मध्येच आहे. 6व्यापासून पुढचे सगळे मुली जे आहेत ते सकल व्रतीच म्हणायचं. परंतु इथं काय झालेलं आहे, फक्त मल प्रमाद उत्पन्न होतो. जिथं प्रमाद आहे त्याला 6वं गुणस्थान म्हणायचं आणि प्रमाद रहित अवस्था झाली ते 7वं गुणस्थान. तो प्रमाद का उत्पन्न होतोय, तर संजीवनाच्या देशघाती स्पर्धकांचा तीव्र उदय येतो, तर तिथं मल उत्पन्न करणारा प्रमाद उत्पन्न होतो. आता प्रमादाचं स्वरूप पुढे बघणार आहे आपण. तसं 5व्या गुणस्थानापासूनच कमी झाले, परंतु 5व्या गुणस्थानामध्ये प्रत्याख्यानावकाशाचा उदय आहे, त्यामुळे सकल संयम होत नाही. आणि आता त्या प्रत्याख्यानावकाशाच्या उदयाचा अभाव झाला. कुठं अभाव झाला? प्रत्याख्यानाचा अभाव कुठं झाला? 6व्या गुणस्थानापासून. प्रत्याख्यानावकाश 5व्यामध्ये आहे आणि 6व्यापासून प्रत्याख्यानावकाशाचा उदय नाही, म्हणून तिथे सकल संयम प्रगट झालेला आहे. काय काय झालं एकदा पुन्हा रिव्हिजन. 6व्या गुणस्थानामध्ये कर्माच्या दृष्टीने बघायचं. पहिला कोणत्या कर्माचा उदय आहे, कुणाचा उदयाभावी क्षय आहे, कुणाचा सर्वस्तर मोक्ष आहे. कोण सांगतंय? मोठ्या अंतरबंधावी 4 12 कषायांचा उदयाभावी क्षय, 12 कषायांचा सदावस्था उपशम आणि वर्तमान काळी संजीवनाने 9 कषाय उदयांचा देशघाती स्पर्धकांचा उदय. आणि संजीवनाचं सांगितलं नाही, सर्वघाती स्पर्धक मग काय सांगायचं, 12 कषाय आणि संजीवलन आणि 9 कषायाच्या सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय आणि ह्या सगळ्यांचा सद्वस्तारूप उपशम आणि संजीवलन आणि 9 कषायाच्या देशघाती स्पर्धकांचा उदय कुठं आहे? 6व्या. परंतु देशघाती स्पर्धकांचा उदय कसा आहे? तीव्र उदय हे असतो. मग त्या उदयामुळे तिथे संयम होतो असं म्हटलं, परंतु त्या उदयामुळे होतं असं नाही लावायचं, त्याला उपचाराने तसं उदयाला म्हटलं जातं, उत्पन्न होतो. परंतु त्या उदयामुळे काय होत आहे? मल उत्पन्न करणारा प्रमाद उत्पन्न होतो. आता या प्रमादाचं स्वरूप पुढे सांगणार आहे स्वतंत्र विस्तारानं. प्रमाद म्हणजे त्या ठिकाणी अनुत्साह, संयमामध्ये अनुत्साह, उत्साह नसणे त्याला म्हणायचं प्रमाद. सामान्य व्याख्या सांगितली, आता पुढे त्याचं स्वरूप सांगणार आहे. प्रमत्त म्हणजे प्रमाद संगीत संयम, त्याला काय म्हणायचं? प्रमत्त संयम. अजून एक पुढची गाथा त्याचं स्वरूप सांगितलं. कर्माच्या भाषेत बघितलं इकडं, चरणानुगाच्या भाषेत काय सांगायचं की ज्याने त्रस आणि स्थावर दोन्ही प्रकारच्या जीवाच्या हिंसेपासून विरत झालेले आहेत, 5 पापाचा पूर्णतः त्याग केलेला आहे आणि ज्या काही मूलगुणांचं पालन करतात ते 6व्या गुणस्थानावरती प्रमत्त झाले. आणि अध्यात्म भाषेने बघितलं तर ते आपल्या आत्मस्वरूपामध्ये लीन असतात, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्यानं परिणत असतात, चारित्रधारी आहेत, तर ते सकल संयमी आहे. त्यांचं लक्षण सांगतात पुढच्या गाथेमध्ये. 33 नंबरची गाथा आहे. वत्ता वत्तपमादे जो वसैपमत्त संजदो होदी सैल
तो ह्या 6व्या गुणस्थानामध्ये प्रमत्त शब्द जो आहे तो कसा आहे, अंत्यदीपक आहे. म्हणजे 6व्या गुणस्थानापर्यंत सगळ्या गुणस्थानामध्ये प्रमाद आहे. पहिल्या गुणस्थानापासून ते 6व्या गुणस्थानापर्यंत प्रमाद आहे. आता पुढे 7व्या गुणस्थानापासून प्रमाद नाही, म्हणून ते प्रमत्त विशेषण कसं झालं, ते अंत्यदीपक. आणि 4थ्या गुणस्थानामध्ये संवेददृष्टी विशेषण कसं आहे, आदिदीपक आहे. आणि असंख्य विशेषण कसं आहे, अंत्यदीपक. म्हणजे पहिल्या गुणस्थानापासून ते 4थ्या गुणस्थानापर्यंतचे जीव कसे आहेत, असंयम, म्हणजे त्यांना थोडाही संयम नाही. आणि 5व्या गुणस्थानावरती ते संयमी आहे. आणि 6व्या गुणस्थानावरती प्रमत्त विरत, म्हणजे प्रमाद पण आहे आणि विरत पण आहे. परंतु प्रमाद तो फक्त 6व्या गुणस्थानातच आहे असं नाही, तर पहिल्यापासून 6व्या गुणस्थानापर्यंत त्याला अंत्यदीपक म्हणायचं. कशाला, प्रमत्त शब्दाला या प्रमाद शब्दाला. आता या ठिकाणी आपलं 7व्या गुणस्थानामध्ये 6व्या गुणस्थानाचं लक्षण सांगताय. वत्ता वत्त पमादे जो वसई, जो जीव कसा आहे, खालच्या लाईनीमध्ये त्याची विशेषण दिले. सयला गुण सील कलियो पहिलं विशेषण आहे. महवई आणि चित्तला यरण कसा आहे, तो सकल गुण आणि शीलानं तो सहित आहे. कली म्हणजे सहित, कली शब्दाचा अर्थ सहित. सर्व गुणांनी म्हणजे त्यांचे जे 28 मूलगुण सांगितलेले आहेत मुलींचे, त्या सगळ्या गुणांनी आणि त्यांचं जे शील आहे त्या सगळ्या 18,000 शील सांगितलेले आहेत. तर त्या सगळ्या गुणांनी आणि शीलाने तो सहित असतो. त्यांच्या ठिकाणी सगळे गुण आहेत. आणि कसं आहे, महाव्रती. आता सांगितलं ना, त्यांचं व्रत जे आहे ते कसं आहे, थोडं नाहीये, 2 प्रकारचे. महाव्रत, अनु आणि महाशब्द अपेक्षित आहे. आपण तू मोठा आहे की लहान आहेस, आता समजा 9वीचा मुलगा आहे, तो मोठा आहे की लहान आहे, त्याच्या अपेक्षा लहान मुलाच्या अपेक्षेने मोठा आहे आणि मोठ्यांच्या अपेक्षेने तो लहान आहे. मोठे व्यक्ती काय म्हणतील, माझ्यापेक्षा लहान आहे. तसं हे अनुव्रत आणि महाव्रत. तर मुलींच्या अपेक्षेने श्रावकाचं व्रत जे आहे ते कसं आहे, अणु आहे, म्हणून त्या महाव्रताच्या अपेक्षेने त्याला अनुव्रत म्हटलं. आणि श्रावकांच्या अपेक्षेने मुलींचं व्रत बघितलं तर कसं आहे, महाव्रत आहे. कारण का महाव्रत आहे, तर पूर्ण पापाचा त्याग आहे त्याच्यामध्ये, थोडं पण कुठेही पापाचा तिथे सद्भाव नाही. पूर्ण हिंसेचा त्याग, पूर्ण असत्याचा त्याग, पूर्ण चोरीचा त्याग. आता पूर्ण आणि थोडं कसं असतंय, तर म्हणतात आता हिंसेबद्दल सांगितलं की श्रावकाने फक्त त्रसहिंसेचा त्याग केलेला आहे, सावधजीवाच्या हिंसेचा त्याग केलेला नाही. मुली त्रस आणि स्थावर दोन्ही प्रकारच्या हिंसेचा त्याग करतात. असत्य, श्रावक जो आहे त्यांनी पण असत्याचा त्याग केलेला आहे, परंतु तो स्थूल असत्याचा त्याग आहे. कारण समजा गृहस्थ अवस्थेमध्ये धंदा व्यापार वगैरे करत असतात, थोडं बहुत फायदा करण्यासाठी थोडं खोटं बोलावं लागतं ना. 25 रुपयाची वस्तू आहे तर ते 50 रुपयाने सांगावं लागते. धंदा खोटं बोलल्याशिवाय होत नाही. थोडा नफा मिळवण्यासाठी तेवढं तरी बोलावं लागतं. किंवा धर्माचं रक्षण करण्यासाठी, म्हणजे जसं एखादा प्राणी आहे तो जर आपत्तीमध्ये असेल तर त्यावेळेला श्रावक काय करतो, खोटं बोलू शकतो. त्याचं त्यावेळेला खोटं बोलणं सुद्धा काय आहे, खरं बोलणं आहे. जे एखाद्याचं प्राण वाचवण्यासाठी, तर त्यावेळेला तो खोटं बोलतो. परंतु मुनिराज त्याही अवस्थेमध्ये कधी खोटं बोलणार नाही. त्याला मौन धारण करतील, ध्यानामध्ये बसतील, परंतु ते खोटं बोलणार नाही. पण पूर्ण सत्याचा त्याग. आणि त्यांना काही व्यापार धंदा पण करायचं नाही, त्यामुळे तिथं पण खोटं बोलण्याची काही गरज नाही. तर पूर्ण सत्याचा त्याग केलेला त्यांनी. नंतर सांगितलं की पूर्ण चोरीचा त्याग. आता गृहस्थाला स्थूल चोरी तर ज्याला चोरी म्हणतात, की दुसऱ्याची वस्तू आपण न विचारता घ्यायची नाही, ती चोरी तिने सोडलेली आहे. परंतु आता जसं सांगितलं की नफा वगैरे मिळवण्यासाठी, धंद्या वगैरे मध्ये साठी थोडी बहुत चोरी तिथं होत असते. परंतु मुनिराजांनी पूर्ण चोरीचा त्याग केलेला आहे.
कोणती वस्तू दिल्याशिवाय ते ग्रहण करत नाही. आणि ब्रह्मचर्य व्रत, गृहस्थ जो आहे तो आपल्या स्त्रीचा त्यांनी त्याग केलेला नाही स्वस्त्रीचा, परंतु मुनिराजांनी जे संपूर्ण स्त्री मात्राचा त्याग केला आणि मन वचन काय कृतकारे अनुमोदने. आणि परिग्रह, श्रावकाचं व्रत कोणतं आहे? परिग्रह परिमाण. आणि मुलींचं व्रत कोणतं आहे? अपरिग्रह. परिग्रह परिमाण म्हणायचं नाही त्याला. श्रावक परिग्रहाचं प्रमाण करतो, परिग्रह पूर्ण त्याग केलेला नाही, परंतु परिग्रहाचं काय करायचंय? कुणी? श्रावकाने. कारण का? ही आपली इच्छा सारखी वाढत असते आणि त्या इच्छेवर बंधन घालण्यासाठी त्याचं परिमाण करायचं. आणि ते जास्त ठेवल्यामुळे जे काही पाप घडते आपलं त्यापासून सुद्धा काय होतं? आपण वाचतो. परवा मागच्या वर्षी सांगितलं होतं तुम्हाला की साड्या काहीतरी मर्यादा करा, जरा 200 आहे तर तेवढा सतत नियम घ्या, त्याच्यापेक्षा जास्त मी वापरणार नाही. कमीत कमी आपल्याला गरजच नसते विनाकारण आपण त्यामुळे आपल्याला म्हणजे स्वतःला सुद्धा आपण संतोषी नसतो. त्याचा पुन्हा सेवा करायला आपला सगळा वेळ जातो. साड्या रोज एक नेसायची, मग 30 दिवसाच्या 30 ठेवल्या, मग ते सगळ्याला पुन्हा धुणं, ठेवणं, इस्त्री करणं, किती किती काय काय काम असतं सगळे. त्याला वेगवेगळे ब्लाऊज शिवणं, त्याला पुन्हा फॉल लावणं, काय काय सगळे नाना नमुने असतात सगळे. जेवढा आपण परिग्रह जास्त ठेवतो तेवढा आपण व्यस्त जास्त होतो, आणि जेवढा परिग्रह कमी ठेवू तेवढा आपला वेळ त्याच्यापासून कमी म्हणजे वाचतो आपला वेळ. आपण आपले विकल्प पण कमी होतात. म्हणून परिग्रहाचं काय करायचं सांगितलं? सोनं, चांदी, वस्त्र, भांडी हे सगळ्याचं काय करायचं? प्रमाण करायचं. कुठेतरी एक मर्यादा करा. किती करायची तुमची इच्छा किती आहे बघा, आणि ती इच्छा तेवढी आहे तर तिथं तरी थांबा की बस याच्या पुढे मी करणार नाही. तर श्रावक काय करतात? परिग्रहाची मर्यादा करायची. आणि मुनिराजांना सगळ्या परिग्रहाचाच त्याग आहे. म्हणून मुलींचं व्रत कसं आहे? महाव्रत आहे, आणि श्रावकाचं हे स्तोक व्रत आहे, अणुव्रत आहे. त्यामध्ये फरक आहे. मुनी सकल व्रते पडभागी महाव्रते, ते सकल व्रते आहे. आणि कसे आहेत? जो वत्ता वत्त पमादे वसई, आणि जो काय करतो? व्यक्त प्रमाद आणि अव्यक्त प्रमाद. आता प्रत्येक वेळा प्रमाद व्यक्तच होईल असं काही नाही, सगळ्या गुणस्थानात आहे, परंतु जो प्रमाद आहे तो सुद्धा त्यांना लक्षात येईल असं नाही. कधी कधी प्रमाद व्यक्त रूपाने दिसतो. आता कुठले कुठले प्रमादाचे भेद आहेत ते पुढे येणार आहेत, त्याच्यावरून लक्षात येईल तुम्हाला. विकलता करणं, कषाय करणं, असा प्रमाद सुद्धा त्यांच्याकडून होतो. आणि अव्यक्त प्रमाद की ज्या कधी कधी कळून येते, म्हणजे स्वतःला हा आणि दुसऱ्याला लक्षात येत नाही, त्याला म्हणायचं अव्यक्त. आणि स्वतःला आपल्याला कळतं, लक्षात येते, त्याला काय म्हणायचं? व्यक्त. स्वतःच्या आणि दुसऱ्या दोघांच्या ज्ञानामध्ये जो व्यक्त होतो किंवा दोघांच्या ज्ञानामध्ये व्यक्त होत नाही असा अव्यक्त. व्यक्त किंवा अव्यक्ताच्या प्रमादामध्ये वास करतात वसई. आणि कसे असतात? चित्तला करणं, चित्र आचरण, म्हणजे अनेक प्रकारचं आचरण ज्यांचं आहे. चित्र विचित्र असं म्हणतो ना आपण अनेक प्रकार, तसे ज्यांचं आचरण आहे. किंवा ते सारंग पक्ष असतो त्याच्यावर अनेक प्रकारचे टिपके, अनेक प्रकारचे रंग असतात, तर तसे रंगीबेरंगी असतो. तसं इथं ज्यांचं आचरण कसं आहे? अनेक प्रकारचं मिश्रित आहे, तर त्यांना म्हणायचं चित्तला चरण. असं कुणाचं वर्णन सांगतात? हे कुणाचं वर्णन चाललंय? प्रमद सांगितलं 6व्या गुणस्थानावरती मुलींचं वर्णन चाललेलं आहे की ते कसे आहेत सांगितलं. सर्व गुणांनी शीलाने सहित आहेत, महाव्रती आहेत, व्यक्त अव्यक्त प्रमादामध्ये वास करतात, म्हणजे प्रमाद घडतो 6व्या गुणस्थानामध्ये, आणि अनेक प्रकारच्या आचरणानं सहित आहेत. कारण शुभामध्ये आल्यानंतर अनेक प्रकार, कोण पूजा करते, कोण भक्ती करते, कोण स्वाध्याय करायला लागलेले, कोण प्रतिक्रमण करतात, तर अनेक प्रकारचे परिणाम आहेत त्या ठिकाणी, पण अनेक प्रकारच्या आचरणानं सहित आहे. कपुला, बकुश, कुशी, निर्ग्रंथ, स्नातक वगैरे असे अनेक मुलींचे भेद पण आहेत.
हा अनेक प्रकारचं आचरण हा कषायुक्त असल्यामुळे प्रमाणयुक्त असल्यामुळं त्यांचे एक आचरण नाही. आता 7व्या गुणस्थानापासून कसं शुद्ध उपयोगामध्ये आहे पुढच्या वरच्या गुणस्थानामध्ये, तर तिथं भेद नाहीये जास्त, परंतु इथं कसे आहेत वेगवेगळ्या शुभ उपयोगाच्या अपेक्षेने वेगवेगळं आचरण आहे त्यांचं. आता उदाहरण सांगितलं प्रमाणयुक्त आचरण आहे. प्रमादाचं तर सांगितलं की व्यक्त आणि अव्यक्त प्रमादामध्ये राहतात असं. चित्रल आचरण त्यांचं आहे, म्हणजे अनेक प्रकारचं आचरण आहे, असे ते 6व्या गुणस्थानावरती म्हणे आहे. आणि त्या प्रमादचे शब्द काय आहे? अंत्यदीपक आहे, म्हणजे 6व्या गुणस्थानावर पर्यंतचे सगळे जीव प्रमत्त आहे. आता पुढं प्रमाद आहे म्हणून सांगितलं 6व्या गुणस्थानामध्ये, तर प्रमादाचं किती भेद आहेत, कोणते कोणते प्रमाद आहेत हे समजायला पाहिजे ना. आपल्याला सांगितलं प्रमाद करू नका, म्हणजे काय करायचं नाही हे कळायला पाहिजे ना आपल्याला. प्रमाद म्हणजे फक्त आपण काय समजतो? आळस, तेवढंच नाही आहे प्रमाद शब्दाचा अर्थ, फक्त आळस नाही आहे. तर प्रमाद 15 प्रकारचा आहे, तो सांगतात पुढच्या गाथेमध्ये. 34वी गाथा आहे. विकहातः कसाया इंद्रियनित्यात हेव पणयोय चदु चदुपण वेगेगम होन्ति पमादाहु पन्नरसा प्रमादाचे संख्याने हे दाखवतात त्या ठिकाणी. विकहा विकथा, कसाया म्हणजे कषाय, इंद्रिय, निद्रा आणि प्रणय. तर फळावर विकथा, कषाय, इंद्रिय, निद्रा आणि प्रणय. त्यातून दिसते का फळावरचं? तर असे हे प्रमादाचे एकूण 15 भेद सांगितले. ओळीला सांगतात तर विकहा किती आहे? चतुर 4, कसाय 4, इंद्रिय 5 आणि निद्रा 1 आणि प्रणय 1. असं ओळीला ती गाथा लावायची. वर शब्द जो आहे तो खालच्या संख्येबरोबर लावायचा. विकहा चतुर, कसाया चतुर, इंद्रिय पण, निद्रा 1 आणि प्रणय 1. असे प्रमाद किती आहेत? पन्नरसा म्हणजे 15. पन्नर शब्दाचा अर्थ 15 आहे. तर पहिला विकहा, विका म्हणजे काय? विकथा. विकथा, वीचा शब्दाचा आहे विरुद्ध कथा. कशाच्या विरुद्ध कथा? संयमा विरुद्ध कथा. त्याला काय म्हणायचं? विकथा. म्हणजे विकथा करू नका. राग द्वेष उत्पन्न करणाऱ्या सगळ्या कथा कशा आहेत? या विकथा आहेत. तर इथं याचं संयम विरुद्ध कथा सगळ्या विकथा आहेत. त्या विकथांचे भेद किती सांगितले? 4. इथं संक्षेपाने 4 सांगितलेले आहे. तसं आणखी अनेक खूप भेद होतात विकथांचे. 25 भेद पण सांगितलेले आहेत. आणि 25च आहेत असे कितीतरी प्रकारच्या विकथा होऊ शकतात. थोडक्यात संयमाच्या विरुद्ध जे काय आपण बोलतो ते सगळं विकथेमध्ये घ्यायचं. म्हणजे 4 सांगितलेल्या कोणत्या जास्त घडतात त्या उलट सुद्धा तुम्ही स्त्री कथा, मग भक्त कथा, राष्ट्रकथा, अवनिपाल कथा हे 2 नंबरला घ्या आणि हे 3 नंबरला घ्या. हे 1 नंबर, 2 नंबर, 3 आणि 4. स्त्री कथा म्हणजे काय? स्त्रिया संबंधी कथा करणं. स्त्रियांची कथा जास्त करतात. ती स्त्री चांगली आहे, ती वाईट आहे, तिने असं केलं, तिने तसे केले, किंवा त्यांच्या रूपासंबंधी चर्चा. ती सुंदर आहे, ती कुरूप आहे, ती नकटी आहे, ती डोळे अशी आहे,
असे सगळे जे काही त्यांच्या स्वभावासंबंधी, त्यांच्या गुणधर्मासंबंधी किंवा काय जी कथा असेल ती सगळी स्त्री कथा, स्त्रियांसंबंधीची कथा, ती स्त्री कथा, त्यांच्या गुणदोषांची वगैरे सगळे. नंतर भक्त कथा आहे ते घेतले. भक्त म्हणजे तर भोजन घ्यायचं. भक्त म्हणजे भक्ती नव्हे, भजनात म्हणजे सेवन करणे, भोजन करणे. तर भोजन कथा काय सरळ चालते तुम्ही भक्त कथाची जागी. भोजनाची कथा जास्त कथा कशाची होती दिवसभर काय बनवायचं ह्याची कथा पहिला करायची. मग सकाळी उठलं की चालू भोजन, काय काय करायचं ते, आणि झाल्यानंतर ते कसं झालं, पहिल्यांदा काय काय बनवायचं ह्याच्यासाठी कथा करायची. करत असताना पुन्हा ते भोजनाची कथा, आणि खाल्ल्यानंतर पुन्हा ते कसं झालं. दिवसभर कोणतीहीच कथा जास्त होते भोजन कथा. तर हे सगळं पापाचं कारण लक्षात घ्यायचं. हे प्रमाद आहे. भोजन कथा करणं म्हणजे चांगली गोष्ट नाही. आपला वेळ कसा घालवला म्हणजे करताना तर आपण तो पापामध्ये घालवलाच, पुन्हा ते खाल्यानंतर त्याची कथा करून पुन्हा पापामध्ये घालवतो. आणि रात्री भोजन करायचं नाही तर रात्री कधी भोजनाची कथा करायची नाही. मग काय सांगताय की भोजन कथा हा सुद्धा काय प्रमाद आहे. जे ते करत असताना आपल्या लक्षात यायला पाहिजे की आपण चुकीचं करतो. नंतर राष्ट्रकथा, आपल्या देशासंबंधीची कथा, देशामध्ये काय काय घडलं, दिल्लीत काय झालं, मुंबईत काय झालं, इकडं काय झालं, तिकडं काय झालं, सगळ्या पेपरमध्ये असतं सगळं, कुठं काय घडलं सगळं. तर ती सगळी राष्ट्रकथा म्हणायची, राष्ट्रासंबंधीची कथा. आणि अवनीपाल कथा म्हणजे पूर्वीच्या अपेक्षेनं, आताच्या अपेक्षेनं मंत्री कथा घ्या तिथं, पंतप्रधान मंत्री वगैरे सगळ्यांची. राजाची कथा, अवनीपाल शब्दाचा अर्थ आहे राजा. अवनी म्हणजे होता आपण पृथ्वी, आणि त्याचं पालन करणारा त्याला म्हणतात राजा. राजकथा, राजाची कथा. हा, चोर कथा पण घेतात काही ठिकाणी. हे दोन न घेताना एक घेतात तिथं, स्त्री कथा, भोजन कथा, चोर कथा आणि राजकथा असे 4 घेतात. इथं देश कथा आणि राजाची कथा असे 2 वेगळे घेतात. इथं राष्ट्रकथा आणि अवनीपाल कथा असे 2 घेतलेले आहेत. काही ठिकाणी स्त्री कथा, त्या ठिकाणी चोर कथा असं पण घेतात, चोरीची कथा. ते पण जास्त होते ना, कुठं कुठं चोरी झाली आणि मग पुन्हा ते आपण दुसऱ्यांना सांगत बसतो. आपली स्वतः कुठं जर चोरी झाली असेल ते सुद्धा सतत सांगतो. आणि एकदा सुरू झाली कथा की मग एक जण सांगते की दुसरे जण आपले अनुभव सांगतात, तिसरे जण आपला अनुभव सांगतात, आणि मग ती कथा वाढत जाते, आपली रंगत जाते चर्चा. त्याच्यामध्ये 2 तास 3 तास मी कथेत गेलं तरी सुद्धा आपल्याला कंटाळा येत नाही. आणि शास्त्र ऐकायला म्हटले की ते काय किती सारखं शास्त्र ऐकायचं. काय उज्ज्वलाची मुलगी, काय नाव तुमचं, सृष्टी, किती सारखं म्हणते शास्त्र लिहा. ते झाले एक झालं बस केलं, दुसरं पण विचार ऐकायला पाहिजे. तर ही संयमाची कथा आपण किती ऐकली तरी सुद्धा पाप नाही त्याच्यामध्ये. आणि ही आपण जेवढी विकथा करतो त्याच्यामध्ये पापच कमवत असतो, आणि ते आपल्याला कळत नाही त्यावेळेला. आणि त्यामध्ये मजा येते, आपल्याला आनंद येतो त्या कथा करण्यामध्ये. झोप पण येत नाही. रात्री 11-12 वाजेपर्यंत कथा करत बसलं तरी झोप येत नाही अजिबात. आणि शास्त्राची चर्चा तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितली, किती जण करताय सांगा बरं. परस्पर 4 जण बसा आणि चर्चा करा. करताय का? करायला पाहिजे ही शास्त्राची चर्चा. त्यामुळे आपला वेळ पण शुभात जातो, पुण्य कमवतो आपण, आणि आपण जे शिकलं ते पक्क होतं आपलं. किती तर फायदे होतात ना. आणि मी कथा करून किती काय फायदा होतो? फायदा तर 0, आणि उलट तोटा होतोय. फायदा तर व्हायचा लांब, पुन्हा ते आपण वेळ फुकट गेला, आपला गेला तर पापामध्ये गेला. त्याच्यामुळे ते आपल्याला फायदा झाला नाही, आणि पुन्हा उलटाने पापाचं बंद करून घेतलं. आणि कुणाची कथा केली आणि त्याने ऐकलं तर पुन्हा त्यांच्या संबंधाने वैभव होतो त्या ठिकाणी. सासू बोलत असतात सोन्याची कथा, आणि सोन्याने ऐकलं तर काय होतं, पुन्हा भांडण सुरू होते घरात. तुम्ही माझ्याबद्दल कसं बोलला त्यांच्या समोर. सगळं संसार चालू असतो माहिती आहे मला सगळं. म्हणून कुठली पण अशी कथा करत बसायचं नाही.
विनाकारण पापाचं ओझं आपल्या डोक्यावर घेण्यासारखं आहे. लाभ काहीच नाही त्याच्यामध्ये. कुठल्याही या कथेमध्ये रस घ्यायचा नाही. ही विकथा आहे. मग असं 6व्या असताना पण मुलींना सुद्धा कधी कधी काही अशी विकथा म्हणजे कसं गोष्टी वगैरे सांगण्याच्या दृष्टीनं किंवा गृहस्थांचा काहीतरी संबंध आला तर त्यावेळेला असा प्रमाद उत्पन्न होण्याची शक्यता असते. म्हणून त्यांना 6व्या गुणस्थानापर्यंत ही प्रमाद सांगितलेला आहे. नंतर पुढं हे विकथा हे 4च लक्षण आहेत. पुढे 25 प्रकारचे पण सांगितलेले. पैशून्य कथा, भांड कथा, आणखी कुठल्या कथा सगळ्या पुढे दिलेल्या आहेत. पुढे त्याच्यामध्ये दिलेल्या नाही, तुमच्या याच्यात नसतील पुस्तकात. प्रतिक्रमण मध्ये येते आमचं जे प्रतिक्रमण म्हणतो ना त्याच्यामध्ये अनेक कथा दिलेल्या. आकल, रौद्र, स्त्री कथा वगैरे. चला म्हणजे दोषासंबंधीची जी कथा आहेत त्या सगळ्या 50 पानावर दिलेत ना. नोट्स मध्ये तुमच्या 50 पानावर आहेत ही कथा 25 प्रकारच्या दिलेल्या आहेत. म्हणजे संयमाच्या विरुद्धच्या ज्या कथा आहेत त्या सगळ्या सांसारिक कथा सगळ्या म्हणा थोडक्यात. रागद्वेष उत्पन्न करणाऱ्या कथा त्या सगळ्या विकथा आहेत. पुढं कशा ऐकूया नंतर वाचते आपल्याला होते तेवढं मग शेवटी घेऊ. कशाही 4 प्रकार. कशाला म्हणायचं की जे संयम गुणाचा घात करतात त्याला म्हणतात. कसं म्हणजे घात करणे. कशाची हिंसंती हिंसा करतात. कशाची हिंसा करतात? आपल्या संयम गुणाची हिंसा करतात. त्याला म्हणायचं कशाय. जे कशा आपल्या संयमाचा घात करतात. असे कशा 4 प्रकारचे आहेत. क्रोध, मान, माया, लोभ. आणि कशा माहितीत आपल्याला? क्रोध म्हणजे काय? गुस्सा करणे, काय राग करणे, आपण मराठीत राग म्हणतो त्याला. मान म्हणजे गर्व करणे, माया म्हणजे कपट करणे आणि लोभ म्हणजे अभ्यास. नंतर इंद्रिय 5 सगळ्यांना माहिती आहे. स्पर्श, रस, कशा आणि इंद्रियांचा सगळ्यांना अत्यंत परिचय आहे. कारण का रात्रंदिवस आपण तेच करतो. जे करतो त्याचा परिचय होतो ना सहज. आणि आत्म्याचा परिचय विचारला तर नाही. का नाही? तर त्याचा आपण कधी प्रयोगच करत नाही. त्या आत्म्याला कधी जाणतच नाही तर त्याचा परिचय आपल्याला कसा होणार? तर 5 इंद्रिय आणि काय सांगितलं? निद्रा म्हणजे झोप आणि स्नेह म्हणजे प्रेम. स्नेह म्हणजे प्रेम एक स्वतंत्र केले प्रमाद. जसं आता गुरूंचं पण शिष्यांच्यावर प्रेम असतं म्हणजे तो प्रमाद घडतो. निद्रा म्हणजे झोप येते हा पण प्रमाद घडतो. कशा सुद्धा त्यांना पण कशा अजून संचलन कशा उत्पन्न त्याचा उदय असल्यामुळे उत्पन्न होतात. आणि 5 इंद्रियांच्या विषयामध्ये पण म्हणजे तसा संयम धारण केलेला आहे त्यांनी. परंतु आहाराच्या वेळी म्हणा किंवा कधी कधी उष्णता, सर्दी ह्या सगळ्याच्या वेळेला असा प्रमाद उत्पन्न होऊ शकतो. त्या इंद्रिय विषयामध्ये प्रवृत्ती जाऊ शकते. खूप उकडा लागलाय तर थोडं वारं लागावं म्हणजे त्या विषयाकडे गेली ना प्रवृत्ती तर तो इंद्रिय त्या ठिकाणी प्रमाद आहे. त्या इंद्रियांच्या मध्ये विषयामध्ये प्रवृत्ती केली तर तो प्रमाद उत्पन्न होतो. अशा प्रकारचे 15 प्रमाद सांगितलेले आहेत. आता ह्या प्रमादाचे पुढं 9 गाथेंच्या द्वारे 5 प्रकार सांगणार आहेत. एखादा वेळ झालीच की नुसतं थोडक्यात तेवढे घेऊया. संघातः पद्मारो पर्यटन नट्टतः समुद्दिष्टम् एते पंचपयारा पमद समुत्कीर्तने संघातः पद्मारो पर्यटन नट्टतः समुद्दिष्टम् एते पंचपयारा पमद समुत्कीर्तने. प्रमादाच्या
वर्णनामध्ये हे 5 प्रकार आहेत. कोणते ते उद्या आपण विस्ताराने बघू, फक्त नाव सांगते. संख्या, प्रस्तार, परिवर्तन, नष्ट आणि समुद्दिष्ट असे 5 प्रकार. 9 वाक्यामध्ये विस्तार करणार. खूप इंटरेस्टिंग विषय आहे. अगदी छान आवडीचा विषय आहे हा. तुम्हाला पण इंटरेस्ट आहे याच्यामध्ये. तर ते प्रमाणाचे भेद कसे काढायचे, कसं त्याचं ते सगळे गणित वगैरे सांगितलेले आहे. परंतु सोपं आहे, समजण्यासारखं आहे गणित, त्याच्यामध्ये अवघड नाही आहे. ते कसे प्रमाणाचे भेद वगैरे काढायचे हे सगळं सांगतात. तर हे 15 प्रकारचे प्रमाण आहेत. त्याचेच आता पुढं भेद किती होतात? 80 प्रकारचे भेद होतात. कारण का प्रत्येक प्रमाणाबरोबर असतो. त्याचा आपण आता उद्याच खुलासा करू. पुढचं त्याच्यामध्ये सगळं त्याचं व्याख्या वगैरे, संख्या म्हणजे कशी करायची, प्रस्तार म्हणजे काय, हे सगळं बघू. डोळे बंद करा. जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. ज्ञान दर्शन संपन्न आहे. आपल्या आत्म्याची कथा करा आणि आत्म्याला जाणण्याचा प्रयत्न करा. आत्म्याची कथा कधी ऐकली नाही, त्याचा कधी परिचय घेतला नाही आणि अनुभव तर घेतलाच नाही. तर आता एकदा ह्या आत्म्याची कथा करायला आणि त्याचा परिचय करून घ्या की हा मी एक शुद्ध जीव आहे, शुद्ध आत्मा आहे. हा मी मनुष्यादी नाही, मी स्त्री नाही, मी पुरुष नाही, मी मिथ्या दृष्टी नाही, मी सम्यक दृष्टी नाही. हे सगळे क्षणिक पर्याय आहेत, अवस्था आहेत. त्या सगळ्या अवस्थेमध्ये मी एकटाच अणस्यूत रूपाने, अन्वय रूपाने आहे, व्यापक आहे, अनादि अनंत आहे. पर्याय बदलत राहते, परंतु माझे जे ध्रुव स्वरूप आहे ते कधी बदलत नाही. मी अनादि अनंत एक चैतन्य स्वरूपच आहे. शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप प्रमाद रहित स्वरूप गुणस्थानातीत स्वरूप शुद्ध एको ध्रुव नमो हरिहंता